ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन कोर्टासमोर आपला मुद्दा मांडत म्हणतो की या अगोदरच्या हिअरिंगमध्ये ट्रक साईट मॅनेजर यांनी आपलं स्टेटमेंट या कोर्टात दिलं होतं, परंतु कोर्टाने त्यावेळी निकाल दिला होता की नागराज किल्लेदार हे निर्दोष आहेत, त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, परंतु हीच केस मला रिओपन करायची. आता हे ऐकल्यानंतर ॲडव्होकेट भालेराव ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझे वकील मित्र ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना मला सांगायचे आहे की कोर्ट त्यांच्या मर्जीनुसार चालत नाही आणि कोर्टाने एकदा निकाल दिला की त्यानंतर ती केस रिओपन करू शकत नाही. हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना माहीत नाहीये का? आणि तसंही रिओपन केल्यानंतर अजून वेगळं काय घडणारही तसं बघायला गेलं तर माझे अशील नागराज किल्लेदार एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. मग अशा प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाला तुम्ही अशा कोर्टाच्या फेया घालायला लावू नका, एवढीच मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना विनंती करत आहे. तर आता अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, जे तुम्ही प्रतिष्ठित व्यक्ती म्हणत आहात, तुमचे अशील नागराज किल्लेदार हे एक प्रतिष्ठित व्यक्ती असले तरी त्यांच्या मागे एक गुन्हेगारी व्यक्तिमत्व लपलेलं आहे आणि तेच मला जगासमोर आणायचं आहे. मिलॉर्ड, माझ्याजवळ असे काही पुरावे आहेत की त्यामुळे नागराज किल्लेदार यांचं सत्य कोर्टासमोर अख्ख्या जगासमोर येऊ शकतं आणि म्हणूनच मला परवानगी मिळावी की त्यांचे जे पुरावे मला सापडले आहेत ते कोर्टासमोर सादर करण्यासाठी. तर त्यावेळी कोर्ट अर्जुनच्या बाजूने निकाल देत आता कोर्ट अर्जुनला पुरावे सादर करण्यासाठी परवानगी देत आता ॲडव्होकेट भालेराव यांची बोलतीच बंद झालेली असते. तर अर्जुन आपलं पुढचं स्टेटमेंट देत म्हणतो, मिलॉर्ड, या केसचे मुख्य साक्षीदार म्हणजेच प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी ज्या नर्सने यांना मिळून दिली होती, त्या नर्स नाव आहे सुनीता काकडे, यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावून घेण्याची मी परवानगी मागत आहे. आता हे नाव ऐकल्यानंतर नागराज मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर इकडे पुन्हा एकदा ॲडव्होकेट भालेराव ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी आणि या केसचा नक्की काय संबंध आहे? मी लॉर्ड, हा खेळ फक्त दिशा शाबूल करण्याचा प्रयत्न यासाठीच केला जात आहे. तर आता अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, प्रतिमा किल्लेदार आणि हा अपघात या दोन्ही गोष्टींचा एकच संबंध आहे मिल्ड, कारण या दोन्ही गुन्ह्यांच्या मागे एकच व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आहे नागराज किल्लेदार. खरं तर प्रतिमा किल्लेदार यांचा शोध थांबावा यासाठीच नागराज किल्लेदार यांनी खोटी डेड बॉडी अरेंजही केली होती आणि म्हणूनच मला नर्स सुनीता काकडे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मिळावी. आता अर्जुन त्याचा मोबाईल पाहतो, परंतु अजूनपर्यंत चैतन्याचा काही मेसेज आलेला नसतो आणि म्हणूनच अर्जुन विचार करत म्हणतो, महिप्तने काही डिसिजन घेतला आहे की नाही, कारण अजूनपर्यंत चैतन्याचा काहीच मेसेज आलेला नाहीये. तर कोर्टात फरमान सोडला जातो की सुनीता काकडे हाजीर हो. त्यावेळेस सुनीता काकडे यांना कॉन्स्टेबल कोर्टात हाजीर करतात. आता सुनीता काकडे कोर्टामध्ये विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, बोला, तुमचं नाव, व्यवसाय? तर त्यावेळेस सुनीता काकडे आपला परिचय देत म्हणतात, मी सुनीता काकडे, मी सिटी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती, परंतु गेल्या 2 वर्षापासून मी माझ्या घरीच आहे. परंतु 2 वर्षापूर्वी मी सिटी हॉस्पिटलमध्ये नर्सच काम करत होते. तर आता अर्जुन म्हणतो, सिटी हॉस्पिटल म्हणजे तेच ना ज्या हॉस्पिटलमध्ये 2 वर्षापूर्वी प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी देण्यात आली होती? त्यावेळेस सुनीता काकडे सत्य बोलत म्हणतात की हो. तर त्यानंतर अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, तुमच्या हॉस्पिटलला दिवसाला किती डेड बॉड्या येतात? तर आता सुनीता काकडे म्हणतात 10 ते 12. तर आता अर्जुन म्हणतो, त्यातील एक डेड बॉडी तुम्हीच मॅनेज केली होती ना? तर सुनीता काकडे म्हणतात की हो, मला माहीत होतं की तोच गुन्हा आहे, ते एक नक्कीच आहे, परंतु त्यावेळी मला पैशाची गरज होती आणि म्हणूनच ते काम मला करावं लागलं आणि ती डेड बॉडी मला द्यावी लागली. तर आता अर्जुन प्रश्न करत म्हणतो, पण ती डेड बॉडी तुम्ही कोणाला दिली होती?
तर त्यावेळी सुनीता काकडे नागराजकडे हात दाखवत म्हणतात, मी या माणसाला डेड बॉडी दिली होती नागराज किल्लेदार यांना. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन कोर्टाला म्हणतो, पॉइंट टू नोटेड मी लॉर्ड. तर त्याचवेळी ॲडव्होकेट भालेराव ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. सुनीता काकडे यांच्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवावा, कारण सुनीता काकडे यांनी जरी पैशासाठी हे काम केलं असलं तरी कशावरून त्यांनी ती डेड बॉडी नागराज किल्लेदार यांनाच दिली आहे. कशावरून सुनीता काकडे यांनी हे काम नागराज किल्लेदार यांच्यासाठी केलं, कारण या व्यक्तीने तर आतापर्यंत असंख्य नोकऱ्या बदलल्या आहेत, असंख्य हॉस्पिटलमधून त्यांना काढण्यात आलं आहे. मग यांच्या बोलण्यावर विश्वास तरी कसा ठेवावा. तर अर्जुन म्हणतो, हो ॲडव्होकेट भालेराव यांना पुरावा हवा आहे, पुरावा आणि तो पुरावा मी कोर्टासमोर देईन असं म्हणत आता अर्जुन कोर्टाला पेनड्राईव्ह दाखवत म्हणतो की हा आहे तो पेनड्राईव्ह ज्या दिवशी प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी हॉस्पिटलच्या बाहेर काढण्यात आली होती त्या दिवशीच हे फुटेज आहे. या फुटेजमध्ये आपल्याला दिसून येईल की प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी देणारी व्यक्ती ही सुनीता काकडेच होती आणि घेणारी व्यक्ती नागराज किल्लेदार होती. असं म्हणत आता अर्जुन तो पेनड्राईव्ह कोर्टाकडे देतो. इकडे मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता कोर्ट जज साहेब ज्यावेळी तो पेनड्राईव्ह लावून पाहतात त्यावेळी त्यातील फुटेज पाहतात तर सुनीता काकडे हिचा चेहरा स्पष्ट दिसत असतो, परंतु नागराज काकांची पाठ असल्यामुळे ते स्पष्ट दिसत नसतं की ते नक्की कोण आहेत. तर अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 व्यक्ती दिसत आहेत. या फुटेजमध्ये दिसणाऱ्या 2 व्यक्तींपैकी एक व्यक्ती आहे सुनीता काकडे तर दुसरी व्यक्ती आहे नागराज किल्लेदार. असं म्हणत अर्जुन आपलं स्टेटमेंट संपवतो. तर आता ॲडव्होकेट भालेराव ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोणत्या आधारावर सांगतायत की ती दुसरी व्यक्ती नागराज किल्लेदार आहे, कारण या फुटेजमध्ये धड त्या व्यक्तीचा चेहराही दिसत नाहीये, ती व्यक्ती कोण आहे हेही दिसत नाहीये. सगळं काही अस्पष्ट असताना सुद्धा ते कशाच्या जोरावर नागराज किल्लेदार यांच्यावर आरोप करत आहेत. मला सुनीता काकडे यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी. आता जसा साहेब ॲडव्होकेट भालेराव यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देतात त्यावेळी ॲडव्होकेट भालेराव सुनीता यांना प्रश्न करत म्हणतात, सुनीता काकडे तुम्ही माझ्या अश्लावर खोटे आरोप का करत आहात. त्यावेळी सुनीता आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, नाही वकील साहेब, मी जे बोलत आहे ते खरं बोलत आहे. नागराज किल्लेदार यांनाच मी ती डेड बॉडी अरेंज करून दिली होती आणि नागराज किल्लेदार यांनी त्या बदल्यात मला खूप सारे पैसे दिले होते. मला पैशाची गरज होती आणि म्हणूनच मी त्यांचं काम केलं होतं. तर ॲडव्होकेट भालेराव आता उलट प्रश्न करत म्हणतात, मग कशावरून आता सुद्धा तुम्ही पैसे घेऊनच ही खोटी साक्ष देत नसाल. तुम्ही पैशासाठी काहीही करू शकता, मग आता सुद्धा तुम्ही पैशासाठीच हे काम करत असाल. आणि म्हणूनच ॲडव्होकेट भालेराव कोर्टाला विनंती करत म्हणतात, मी कोर्टाला विनंती करतो की सुनीता काकडे पैशासाठी काहीही करू शकतात. आज त्यांची साक्ष आहे ती पैशासाठीही दिलेली असावी आणि म्हणूनच ही साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये. तर आता जज साहेब तो पॉइंट लिहून घेतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सचिन सतत साक्षीला फोन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु साक्षीचा फोन लागत नसतो. सचिनला काय करावं काहीच कळत नाही आणि त्याचवेळी सचिनला एक फोन आलेला असतो. आता तो अननोन नंबर असतो. सचिनला वाटत असतं की कदाचित साक्षीनेच फोन केला असावा आणि म्हणूनच तो घाईघाईने फोन उचलतो, परंतु त्यावेळी ज्याच्याकडून त्याने पैसे घेतलेले असतात त्याचा फोन आलेला असतो. ती व्यक्ती म्हणू लागते, सचिन दीक्षित, अरे तू माझे 5 लाख रुपये घेतलेस आणि म्हणाला होतास की 23 तारखेला देईन, परंतु 23 तारीख तर होऊन गेली आहे, मग तू माझे पैसे कधी देणार आहेस. सचिन म्हणतो, दे ना, तुम्ही टेन्शन नका ना घेऊ, काळजी नका करू, मी लवकरच देईन. तर आता समोरची व्यक्ती म्हणू लागते, काळजी तर तुला करावी लागेल, कारण पुढच्या 10 दिवसात तू जर माझे पैसे नाही दिलेस
तर मी तुझे तुकडे तुकडे करेन असं म्हणत ती व्यक्ती फोन ठेवते. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. आता पैसे कसे अरेंज करावे याचा सचिन विचार करत असतो. आणि त्याचवेळी सचिनला अस्मिताचा मेसेज आलेला असतो. अस्मिता सचिनला मेसेज करत म्हणते, कसं आहे सचिन, खरंच तुला भेटून खूप बरं वाटलं. मी तुला किती मिस करते हे कसं सांगू तुला. आता हे ऐकल्यानंतर सचिन सुद्धा अस्मिताला मेसेज करतो आणि त्यानंतर म्हणतो, शेवटी बायको ती बायकोच नव्याशिवाय जाणार. तरी कुठे आता सचिन खुश होतो, कारण पैसे मिळवण्याचा मार्ग आता त्याला कळालेला असतो. तर दुसरीकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुन रमेश मोरे यांना कोर्टात हजर करण्यासाठी परवानगी मागतो. परंतु त्याचवेळी अर्जुन आपला मोबाईल पाहत असतो. चैतन्याचा काही मेसेज आलाय की नाही हे चेक करत असतो, परंतु अजूनपर्यंत चैतन्याचा काही मेसेज आलेला नसतो. तर कोर्टात फर्मान सोडलं जातं की रमेश मोरे यांना कोर्टात हजर करावं. आता रमेश मोरे ज्यावेळी कोर्टात हजर होतात त्यावेळी आता अर्जुन त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करतो आणि म्हणू लागतो, रमेश मोरे तुम्ही त्या साईटवर काम करत होता, मग नक्की त्यावेळी काय कळलं हे तुम्ही सांगाल का. तर रमेश मोरे यांना आठवतं की नागराज किल्लेदार यांनीच बाबूला तो ट्रक द्यायला सांगितलेला असतो आणि त्यांचा फोनही झालेला असतो. तर आता रमेश मोरे खडलेला प्रकार सांगत म्हणतात, मला एक फोन आला होता आणि जसा फोन आला तसा ठरल्याप्रमाणे मी माझ्या क्लायंटला गाडी दिली होती, ट्रक दिला होता, मॅनेज केला होता आणि त्यानंतर पुढे त्या ट्रकचा अपघातही झाला. पण या अपघाताला मला जबाबदार धरण्यात आलं आणि त्याचवेळी माझी नोकरी गेली. मी नोकरी शोधण्याचा खूप प्रयत्न केला आणि तरीसुद्धा मला नोकरी सापडली नाही. 4 वर्ष अशी गेलीत की माझ्या घरची परिस्थिती बिकट झाली. मला काय करावं काहीच कळत नव्हतं आणि तब्बल 4 वर्षानंतर मला नोकरी मिळाली. तर आता अर्जुन त्यांना पुढचा प्रश्न विचारणार, परंतु ॲडव्होकेट भालेराव ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणू लागतात, रमेश मोरे यांच्या वैयक्तिक आयुष्याशी नक्की काय संबंध आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार फुकट वेळ घालवत आहेत. तर अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट भालेराव, अहो पुढचं स्टेटमेंट तरी ऐकून घ्या. अहो पुढचं स्टेटमेंट ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे. तर आता ॲडव्होकेट भालेराव यांची बोलतीच अर्जुनने बंद केलेली असते. तर अर्जुन पुढे रमेश यांना म्हणतो, पण ही नोकरी तुम्हाला कोणी दिली. तर रमेश म्हणू लागतात की ही नोकरी माझ्या एका जवळच्या मित्रानेच मला दिली. त्यावेळी अनेक जणांनी माझ्याशी संपर्क तोडला होता, परंतु 1-2 जण होते की जे माझ्या संपर्कात होते. परंतु ज्यावेळी हा अपघात घडला त्यानंतर मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलो होतो. अर्जुन म्हणतो, पण तुम्ही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला नाही का. तर आता रमेश मोरे म्हणतात की हो, मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी असं धरण्यात आलं की ज्यावेळी ट्रकचा अपघात झाला त्यावेळी तो ड्रायव्हर तिथून फरार झाला आणि ड्रायव्हर तिथे न सापडल्यामुळे या सगळ्याला मला जबाबदार धरण्यात आलं आणि त्यानंतर माझीची नोकरी गेली. पण मी म्हटल्याप्रमाणे मी 2-3 मित्रांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होतो आणि एका मित्रानेच मला कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकरी दिली. तर आता अर्जुन म्हणू लागतो, रमेश मोरे, त्यावेळी म्हणजे काळ जसा बदलतो तस मोबाईलही बदलतात. तुमच्याकडे एवढा भारीचा महागडा मोबाईल घेण्याची परिस्थिती नव्हती, परंतु त्यावेळी तुम्ही सर्व कॉन्टॅक्ट हे तुमच्या डायरीत लिहून ठेवत होता, हो ना. तर रमेश मोरे म्हणतात की हो, जे काही महत्वाचे कॉन्टॅक्ट असायचे ते मी डायरीमध्येच लिहून ठेवायचो. आता अर्जुन रमेश मोरे यांची डायरीज कोर्टासमोर सादर करत म्हणतो, ही आहे रमेश मोरे यांची डायरी की ज्यामध्ये या डायरीत एक महत्वाचा नंबर म्हणून नागराज किल्लेदार यांचाही नंबर लिहिण्यात आला आहे. आता कोर्ट ज्यावेळी पाहत जज साहेब पाहतात त्यावेळी फक्त नंबर नसतो, तर नाव आणि ज्या तारखेला तो नंबर लिहिलेला गेला आहे ती तारीखही तिथे असते. आता ती तारीख असते 22 वर्षापूर्वीची. तर आता अर्जुन कोर्टाला म्हणतो की यामध्ये फक्त नागराज किल्लेदार यांचा मोबाईल नंबर नाही, तर त्यांचं नाव अगदी तारखेसहित लिहिलेलं आहे.
आणि आता आपण हेच सिद्ध होतं की नागराज किल्लेदार हे रमेश मोरे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. आता अर्जुन ॲडव्होकेट भालेराव यांच्याकडे पाहत म्हणतो, माझे हुशार वकील मित्र ॲडव्होकेट भालेराव यांना मला एवढंच विचारायचं आहे की जर एखादी व्यक्ती आपण एकमेकांना ओळखत नसू तर मग त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर रमेश मोरे यांच्या डायरीमध्ये काय करतोय, म्हणजे हा नंबर रमेश मोरे यांच्याकडे गेलाच कसा याचं त्यांनी प्लीज उत्तर द्यावं. तर आता ॲडव्होकेट भालेराव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, एखाद्याचा नंबर डायरीत लिहिलेला असणं म्हणजे तोंड ओळखही असू शकते. यावरून असा निष्कर्ष काढू नये की माझे अशील नागराज किल्लेदार याने ट्रक साईटचे मॅनेजर मोरे यांना फोन करून हा अपघात घडवून आणला आहे. आता अर्जुन तोच मुद्दा उचलून धरतो आणि म्हणू लागतो, चला म्हणजे नागराज किल्लेदार आणि रमेश मोरे यांची अजिबातच ओळख नाही, तिथपासून आता त्यांची तोंड ओळख असेल इथपर्यंत तरी पोहोचला आहात तुम्ही ॲडव्होकेट भालेराव असं म्हणतात. आता अर्जुनने ॲडव्होकेट भालेराव यांनाच त्यात अडकवले असतं तर अर्जुन पुढे म्हणतो, पुढचं सत्य ही लवकरच बाहेर येईल ॲडव्होकेट भालेराव तर्त. यानंतर आता ॲडव्होकेट भालेराव आपलं स्टेटमेंट द्यायला सुरुवात करतात. तर इकडे अर्जुन आपला मोबाईल चेक करत असतो. अर्जुन चैतन्याच्या मेसेजची वाट पाहत असतो. तर ॲडव्होकेट भालेराव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ फुकट घालवत आहेत असंच मला वाटत आहे. फुकट पुन्हा पुन्हा तेच साक्षीदार समोर आणून ते उलटसुलट तपासणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु यावरून काहीच सिद्ध होणार नाही. हा फक्त कोर्टाचा निव्वळ वेळ वाया जात आहे. आणि म्हणूनच मी कोर्टाला विनंती करत आहे की माझे अशील नागराज किल्लेदार यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी. आता अर्जुन चैतन्याच्या मेसेजची त्याच्या फोनची वाट पाहत असतो. आता अर्जुनला जज साहेब म्हणू लागतात, ॲडव्होकेट सुभेदार, तुमच्याकडे जर काही ठोस पुरावा असेल तर तो पुरावा तुम्ही कोर्टाकडे सादर करावा. जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा नसेल तर हे केस मी इथेच डिसमिस करेन. आता हे ऐकल्यानंतर नागराज आणि प्रिया या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. इकडे मात्र सायलीला धक्काच बसतो. आता अर्जुन चैतन्याची वाट पाहत असतो. आता अर्जुन कोर्टाला विनंती करत, जज साहेबांना विनंती करत म्हणतो, मिल्ड मला फक्त 5 मिनिट हवेत. आणि जज साहेब अर्जुनला परवानगी देतात. आता अर्जुन 5 मिनिट चैतन्याची वाट पाहायची ठरवतो. आता अर्जुन नक्की कोणाची वाट पाहत आहे आणि नक्की कोणता पुरावा सादर करणार हे कोणाला काहीच कळत नसतं. परंतु अर्जुन मात्र खूप टेन्शनमध्ये असतो की आता नक्की पुढे काय करायचं, कारण अजूनपर्यंत चैतन्याचा मेसेज आलेला नसतो आणि महिप शिकरेनी नक्की आपलं डील मान्य केलं की नाही हेही अर्जुनला कळालेलं नसतं. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाची कल्पना ताईंना म्हणतात, नागराजने स्वतःला सोडवण्याची पूर्ण तयारी केली असणार, परंतु मला खात्री आहे की अर्जुन काही झालं तरी नागराजला बाहेर येऊ देणार नाही. तो काही ना काही नक्कीच पुरावे देईल आणि नागराजच सत्य जगासमोर आणेल. तर आता कल्पनाताई म्हणू लागतात, खरं तर नागराज भाऊजींचा विषय नको असाच वाटतो, परंतु जोपर्यंत ही केस अर्जुनच्या हातात आहे तोपर्यंत हा विषय निघणारच. आता पूर्णाची आणि कल्पनाताई यांच्या या सगळ्यावर चर्चा चालू असते. अस्मिताला मात्र मेसेज आलेला असतो आणि तो मेसेज पाहून ती एकटीच हसत असते आणि त्यामध्येच हरवून गेलेली असते. आता विमल ताई अस्मिताला आवाज देत म्हणतात, विमल ताई, तुम्हाला किती पोळ्या वाढू, परंतु अस्मिताचा काही लक्ष नसतो. कल्पनाताई अस्मितावर चिडतात आणि म्हणतात, अस्मिता, अगं काय चाललंय? अगं जेवणाच्या वेळी जेवणा का उगाच मोबाईल बघत बसलीयस? अगं मोबाईल नंतर बघ. तुला काही जेवण हवीय की नको ते सांग ना. विमलला परंतु अस्मिताचा काही लक्ष नसतो. आता सचिनच्या मेसेजमध्येच ती हरवून गेलेली असते. अस्मिता म्हणू लागते, तू वाढ ना. तर त्याचवेळी आता सचिन आलेला असतो. सचिन आवाज देत म्हणतो, पूर्णा आजी मी येऊ का आत? तर अस्मिता खुश होते आणि म्हणू लागते, अरे ये ना आत, हे तुझंच घर आहे. आता मात्र कल्पनाताई अस्मिताकडे पाहतात
आता सचिन घरात येताच अस्मिताच्या समोर उभा राहतो. अस्मिता म्हणते, "कस आहे सचिन?" तर सचिन म्हणतो, "मी एकदम मस्त, परंतु माझ्या ब्युटीफुल वाईससाठी मी काहीतरी घेऊन आलो आहे." असं म्हणत आता सचिनने आणलेला बुके आणि टेडी अस्मिताला दाखवतो. आता ते पाहून अस्मिता खुश होते आणि म्हणू लागते, "खरंच किती छान आहे. आता फक्त मी नाही तर आपलं बाळही खुश होईल. खरंच मला खूप आवडलं आहे." तर कल्पनाताई अस्मितावर चिडतात आणि म्हणू लागतात, "अस्मिता, अगं हे काय चाललंय? तू सगळं काही विसरून गेलीयस का? सचिन कशा पद्धतीने तुझ्यासोबत वागलाय, त्याने काय केलंय हे तुझ्या लक्षात नाहीये का?" आता कल्पनात ताई अस्मिताला तर सगळ्या गोष्टीची आठवण करून देतात. अस्मिताला ते सर्वक्षण आठवतात, परंतु त्यानंतर अस्मिताला आठवतं ते म्हणजे तीच आणि सचिनच बोलणं, सचिनला तिने भेटायला जाणं, हे सर्वक्षण तिला आठवतात. तर त्यावेळी आता अस्मिता कल्पना ताईंना म्हणते, "मम्मा, पूर्णा, आजी, मी काल सचिनलाच भेटायला गेले होते." आता हे ऐकल्यानंतर कल्पना ताईंना धक्काच बसतो. तर अस्मिता पुढे म्हणते की "हो, मी काल सचिनला भेटण्यासाठी गेले होते. मी कुठल्याही मैत्रीणला भेटायला गेले नव्हते. परंतु ज्यावेळी मी सचिनला भेटायला गेले त्यावेळी परत परत तो माझी माफी मागत होता आणि त्याचवेळी मी ठरवलं की आता सचिनला माफ करावं. जे काही घडलं ते सगळं काही विसरून जावं आणि पुन्हा एकदा सचिनला एक संधी द्यावी." कल्पनाताई म्हणतात, "अस्मिता, काय बोलतेस तू? हे तर पूर्णाची." अस्मिताला म्हणतात, "अस्मिता, तू विचार केलायस ना आणि विचार करून निर्णय घेतलायस ना की समाज काय म्हणेल आणि बापाशिवाय बाळाचं काय होईल, या गोष्टींचा विचार करून भावनेच्या भरात तू हा निर्णय घेतला नाही आहेस ना अस्मिता?" असं म्हणत पूर्णाजी अस्मिताला प्रश्न करतात. आता अस्मिता विचार करू लागते तर पूर्णाजी अस्मिताला म्हणतात, "हा माणूस जरी तुझ्या आयुष्यात नसला तरी तुझं बाळ सुखी, आनंदात आणि कायम हसत खेळत राहील, ही संपूर्ण आमची जबाबदारी आहे अस्मिता." तर अस्मिता पूर्णाजींना म्हणू लागते, "तरी सुद्धा बाळाला त्याचे वडील त्याच्या सोबत हवे आहेत." तर पूर्णाची अस्मिताला प्रश्न करत म्हणतात, "पण कशावरून? हा व्यक्ती तुला परत फसवण होणार नाही, परत दगा देणार नाहीये." तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, "अस्मिता, जो माणूस इकडे तिकडे फिरत असतो ना, त्या माणसावर कधीच विश्वास ठेवू नये. तो कधीही तुला दगा देऊ शकतो." तर पूर्णाजी म्हणतात, "अस्मिता, तुला कळते का? अगं आता काही काळ तो तुझ्याशी गोड बोलेल, गोड वागेल, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्याचा पाय खसरला आणि पुन्हा एकदा तो त्याच मार्गाने गेला तर आता अस्मिताला काय बोलावं काहीच कळत नाही. ती शांत असते." तर सचिन म्हणतो, "पूर्णाजी, असं काही विचार करू नका. अस्मी सोडून मी आता कुठल्या मुलीकडे पाहणारही नाही. आय प्रॉमिस." परंतु ना पूर्णाजींचा त्याच्या बोलण्यावर विश्वास असतो ना कल्पना ताईंचा. आता अस्मिता समोर येऊन उभी राहते आणि म्हणू लागते, "मम्मा, पूर्णाजी, मला माहीत आहे सचिन चुकला आहे, परंतु एकदा व्यक्ती चुकली म्हणून ती व्यक्ती परत चुकेल असं तर नाहीये ना. सचिन पुन्हा नाही चुकणार आणि जर तो चुकला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आणि होणारे जे काही परिणाम असतील ते भोगायला मी तयार आहे." तर कल्पनाताई म्हणतात, "अगं अस्मिता." तर त्याचवेळी सचिन म्हणतो, "मला माहीत आहे मी चुकलो, मी अस्मिताला दगा दिला, परंतु यापुढे मी असं काहीही करणार नाही. मी फक्त अस्मिताचा आणि आमच्या बाळाचा विचार करणार आहे." तर कल्पनाताई सचिनला म्हणतात, "तू इथे नव्हतास ना, तेच बरं होतं अस्मिता. तुला विसरण्याचा तरी प्रयत्न करत होते." सचिन म्हणू लागतो, "जर मी तुम्हाला इथे नको असेल ना तर काहीच हरकत नाही. मी तुमच्या परवानगीशिवाय पुन्हा इथे येणार नाही. मला फक्त माझ्या बायकोसोबत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचा होता. तो राहून गेला होता आणि म्हणूनच आजचा हा सरप्राईजचा प्लॅन. परंतु तुम्हाला जर मी इथे नको असेल तर येतो मी." असं म्हणत सचिन तिथून निघून जाणार. तर त्याचवेळी अस्मिता आवाज देत म्हणते, "थांब सचिन." आता सचिन तिथेच थांबतो. सचिनचा डाव पूर्ण यशस्वी झालेला असतो आणि त्यामुळे सचिन खुश असतो. अस्मिता म्हणू लागते, "सचिन, माझा निर्णय झाला आहे आणि तो निर्णय कोणीही बदलू शकत नाही.
कारण मला माहीत आहे, मला खात्री आहे की यापुढे आपला संसार सुखाचाच होणार आहे. अगदी अगदी पूर्वीप्रमाणे आता सचिनही मागे वळतो. कल्पनाताई काही बोलणार परंतु पूर्णाची कल्पना. ताईंना म्हणतात, तू काहीच बोलू नकोस. कल्पना आणि त्यामुळे आता कल्पना ताईंना काहीच बोलता येत नाही. तर अस्मिता मात्र सचिनवर पुन्हा एकदा विश्वास ठेवते आणि तिथेच ती पूर्णपणे चुकलेली असते. आता कल्पनाताई पूर्णाची तिचे डोळे उघडण्याचे प्रयत्न करतात, परंतु अस्मिता या क्षणी कोणाचंही ऐकून घ्यायला तयार नसते. तर दुसरीकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं ॲडव्होकेट भालेराव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात की मेलॉर्ड, आतापर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी प्रत्येक वेळी कोर्टासमोर साक्षीदार सादर करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तेच साक्षीदार कोर्टासमोर सादर करत आता अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाची दिशाभूल करण्यास ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच मी कोर्टाला विनंती करतो की आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना संधी न देता ही केस इथे संपवण्यात यावी आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना ताकीद देण्यात यावी की यापुढे ही केस ओपन करण्यात येणार नाही आणि माझे अशील नागराज किल्लेदार यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी. या अगोदर नागराज किल्लेदार यांची निर्दोष मुक्तता झालेली असताना सुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी ही केस रिओपन करण्यासाठी कोर्टाला विनंती केली आणि कोर्टाने ती मान्यही केली, परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आतापर्यंत असा कुठलाही ठोस पुरावा कोर्टासमोर सादर करू शकले नाहीत की ज्यामुळे माझे अशील नागराज किल्लेदार हे दोषी आहेत हे कोर्टासमोर सिद्ध होऊ शकलं. आणि म्हणूनच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी आतापर्यंत सादर केलेले पुरावे हे फक्त त्यांनी मॅनेज केलेले पुरावे आहेत असं मला तरी वाटते आणि कोर्टाने सुद्धा या गोष्टीचा विचार करावा. इकडे मात्र अर्जुन चैतन्याच्या मेसेजची, चैतन्याच्या फोनची वाट पाहत असतो, परंतु अजूनपर्यंत ना चैतन्याचा मेसेज आलेला असतो ना चैतन्याचा फोन आलेला असतो. आता रविराज सर अर्जुनकडे पाहतात आणि विचार करत म्हणतात, अर्जुनची पुढची खेळी नक्की काय आहे, नक्की तो कोर्टात कोणाला सादर करणार आहे, काय झालं असेल, नक्की अर्जुन एवढा शांत का आहे. आता रविराज सरांनाही काही कळत नसतं. तर आता अर्जुनने मागितलेली 5 मिनिट ही संपत आलेली असतात. तर त्यावेळी जज साहेब अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आतापर्यंत तुम्ही कोर्टासमोर असा कुठलाही ठोस पुरावा सादर करू शकला नाही की ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकेल की नागराज किल्लेदार दोषी आहेत, ते गुन्हेगार आहेत. अर्जुन सुभेदार, अजून तुम्हाला कोर्टासमोर कोणता पुरावा सादर करायचा आहे का? तर अर्जुन म्हणतो की हो, आता मला कोर्टात महिप्त शिखरे यांना बोलवायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर ॲडव्होकेट भालेराव पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, महिप्त शिखरे यांना या अगोदर सुद्धा कोर्टात हजर केलं गेलं होतं, परंतु महिप्त शिखरे यांनी काहीही सांगितलं नाही. मग पुन्हा तोच चेहरा आम्ही बघायचा आहे का? तर अर्जुन म्हणतो, चेहरा जरी तोच असला तरी सुद्धा आता स्टेटमेंट वेगळं असू शकतं किंवा वेगळं सत्य बाहेर येऊ शकतं. तर आता अर्जुनला जज साहेब म्हणतात, पुन्हा एकदा महिप्त शिखरे यांना आम्ही कोर्टात बोलवण्याची परवानगी देऊ शकत नाही, कारण या अगोदर महिप शिखरेकनी कोर्टात काहीही सांगितलं नाही. तर अर्जुन म्हणतो, चेहरा जरी तोच असला तरी आता त्याने दिलेला स्टेटमेंट, त्यामुळे केसला एक वेगळं वळण मिळू शकतं आणि म्हणूनच मी कोर्टाला विनंती करत आहे की महिप्त शिखरे यांना कोर्टात हजर करायची परवानगी मिळावी. परंतु जज साहेब ती परवानगी नाकारतात आणि म्हणू लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही फक्त कोर्टाचा वेळ फुकट घालवत आहात, त्यामुळे मी आता तुम्हाला परवानगी न देता माझ्या निर्णयापर्यंत पोहोचत. आता जसा साहेब निर्णय लिहिणार, परंतु त्यावेळी अर्जुन म्हणतो, प्लीज मी लॉर्ड, प्लीज तुम्ही असा कोणताही घाईघाईने निर्णय घेऊ नका, मला फक्त एक संधी द्या, यापुढे मी कोणतीही संधी तुमच्याकडे मागणार नाही. आता जज अर्जुनच्या बोलण्याचा विचार करतात आणि अर्जुनला म्हणतात, तुम्ही एक प्रतिष्ठित वकील आहात आणि म्हणूनच मी तुम्हाला एक संधी देत आहे, परंतु यापुढे तुम्हाला संधी मिळणार नाही.
अर्जुन म्हणतो, काहीच हरकत नाही. तर आता महिप्त शिकरेना कोर्टात हजर करण्याचा फरमाना सोडला जातो. आता महिप्त शिकरेना कोर्टात हजर करताच अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, महिप्त शिकरे, तुम्हाला या केसबद्दल काही बोलायचं आहे का? महिप्त शिकरे काहीच बोलत नसतात. तर अर्जुन म्हणतो, बोला महिप्त शिकरे, बोला, तुम्हाला बोलावंच लागेल. असं म्हणत अर्जुन आता त्यांना त्यांच्या दिलेल्या डीलची आठवण करून देतो. महिप्त शिकरेना ते डील आठवतं. अर्जुन त्यांना म्हणालेला असतो की तुम्हाला उद्या कोर्टात स्टेटमेंट द्यावं लागेल. तुला सत्य सांगावं लागेल की ही सुपारी तुला नागराज किल्लेदार यांनीच दिली होती नाही. तर मग तुझ्याजवळचा हुकमी एक्का, तुझी हुक्कमाची राणी, ती माझ्या हातात आहे. तुला जर तुझ्या मुलीला साक्षीला जेलच्या बाहेर ठेवायचं असेल तर तुला सत्य सांगावंच लागेल. नाही तर मग आता मात्र महिपा शिकरे घाबरून गेलेले असतात. काय करावं त्यांना काहीच कळत नसतं. अर्जुन त्यांच्या बोलण्याची वाट पाहत असतो. तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन केस जिंकल्यामुळे तो खुश असतो. परंतु ज्यावेळी नागराज किल्लेदार त्याच्या समोर येतात त्यावेळी ते म्हणू लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि तुझं कुटुंब, तुम्हा सगळ्यांनाच वाटत असेल की ही केस जिंकून तुम्ही खूप मोठं काम केलं आहे किंवा तू जिंकलायस, परंतु असं नाहीये. तुझ्या घरातील खूप मोठं सत्य आहे की जे सत्य तुम्हाला अजूनही माहीत नाही, पण ते सत्य मला माहीत आहे. पण मी ते तुम्हाला सांगणार नाही, कारण मला सुद्धा हा खेळ रंगताना पाहायचा आणि तुमचं घर उद्ध्वस्त होताना. आता नागराजच्या या बोलण्याचा अर्जुन, सायली, रविराज सर आणि घरातील सर्वच जण विचार करू लागतात. आता हे सत्य शोधण्यामध्ये अर्जुनला यश मिळेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.